नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसेच मैत्री दिनाच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर कोणत्याही कार्याच्या वेळेस सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा का केली जाते? कोणतेही प्रकारचे कार्य असो, शुभ कार्य असले की सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते, त्यानंतर कोणत्याही कार्याला सुरुवात केली जाते. तर ते तसे का? सर्वप्रथम गणपती बाप्पांनाच का मान मिळाला आहे? श्री गणेश हे जसे विघ्नहर्ता आहेत तसे ते विघ्नकर्ताही आहेत. त्यामुळे आपले जे कोणतेही कार्य असेल ते निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून सर्वप्रथम श्री गणेशांचे पूजन केले जाते आणि त्यानंतर आपल्या कार्याला सुरुवात केली जाते. दुसरे कारण असे की श्री गणेश हा ओंकार रूप मानले जातं. तर वेद पठनामध्ये सर्वप्रथम हे ओंकाराचेच उच्चार केला जातो. त्यामुळे कोणतेही आपले कार्य असेल त्या कार्याच्या प्रथम श्री गणेशांचे पूजन केले जाते. त्यानंतर आपल्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते. गणपती बाप्पांना विनंती केली जाते की मी हे कार्य करत आहे. ते कार्य कोणतेही प्रकारचे असो, घर असो, लग्न असो, पूजा असो, कोणतीही छोट्यातले छोटे जरी कार्य असेल तरीही सर्वप्रथम गणपती बाप्पांचे पूजन केले जाते आणि मोठ्यातले मोठेही असले तरी गणपती बाप्पांचे सर्वप्रथम पूजा केली जाते. त्यानंतर आपल्या कार्याला सुरुवात केली जाते आणि गणपती बाप्पांना विनंती केली जाते की माझे हे कोणते कार्य असेल ते निर्विघ्नपणे पार पडावे आणि माझी जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी. तर उजव्या सोंडेच्या गणपतीचे जर आपण पूजन करत असू तर त्यासाठी कोणते नियम पाळावे हे आता आपण पाहत आहोत. उजव्या सोंडेचा गणपती शक्यतो तर मंदिरामध्ये असतो. आपल्या घरामध्ये आपल्याला त्याचे पावित्र्य इतके राखता येत नाही, त्यामुळे आपण घरामध्ये डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. उजव्या सोंडेच्या गणपतीला सोहळ्यामध्येच पूजा करावी लागते. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपली साधी पूजा कधी होत असते, कधी मुलं पूजा करतात, कधी प्रत्येक वेळेस व्यक्ती बदलत जातात. तर तितके पावित्र्य आपल्याला गणपती बाप्पांचे करता येत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण डाव्या सोंडेचाच गणपती ठेवावा. उजव्या सोंडेचा जर गणपती असेल तर त्या गणपतीला रोज श्री गणेश अथर्व शीर्षकाचे पठण करतच अभिषेक केला जातो. तसेच त्याला दररोज शेंदूर आणि लाल फूल हे अत्यंत आवश्यक आहे. गणपती बाप्पांना लाल फूल, उजव्या सोंडेचा जर गणपती असेल तर लाल फूल हे नक्कीच वाहिले पाहिजे. उजव्या सोंडेचा गणपती जर असेल तर त्याच्याजवळ कोणतेही व्यावहारिक मागण्या मागू नये. तो गणपती बाप्पा फक्त मोक्ष देण्यासाठी असतो. आपल्याला मोक्ष प्राप्तीसाठी जर आपण सेवा करत असू तर ती मागणी आपण उजव्या सोंडेच्या गणपतीजवळ करू शकतो. पण व्यावहारिक आपले जे काही सुख समाधान असेल किंवा पैसा असेल, आपल्याला कोणत्या अडचणी आपण उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांना कधीही सांगू नये. तर त्यांना मोक्ष मिळण्यासाठीच आपण त्यांची सेवा करावी. तसेच ची पूजा ही सोहळ्यामध्येच केली जाते. आपण आंघोळ केल्यानंतर लगेच सोहळ्यामध्ये ज्या वेळेस पूजा करतो त्यावेळेसच ती पूजा त्यांची मान्य होते. आपण इतरत्र सर्वत्र फिरून किंवा नंतर आपल्याला ज्या पद्धतीने वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला घरामध्ये ठेवताना डाव्या सोंडेचाच गणपती ठेवायचा आहे. गणेश मूर्तींची सोंड उजवीकडे असते तर काही गणेश मूर्तींची सोंड डावीकडे असते. यापैकी उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धिविनायक गणपती असे म्हटले जाते आणि त्यांच्या उजव्या व डाव्या साईडला रिद्धी सिद्धी ची स्थापनाही केलेली असते. हा सिद्धिविनायक जो आहे तो पापकर्माचे फळ हे त्वरित देतो. तर आपले जे काही पाप झाले असतील किंवा आपले जसे कर्म असतील त्या पद्धतीने आपल्याला त्याचे फळ हे गणपती बाप्पा लवकर देतात. तर आपण जे चांगले कर्म जर केले असतील तर आपल्याला त्याचे चांगलेच त्या पद्धतीने आपल्याला कर्म मिळत असतं आणि जर आपले पापकर्म असतील तर आपल्याला त्याची पापाची शिक्षा हे गणपतीत लगेच लवकरात लवकर त्वरित मिळते. त्यामुळे आपण कोणते कर्म करायचे, कशा पद्धतीने वागायचे तर हे आपल्यावरती अवलंबून आहे. आताच्या जमान्यामध्ये माणूसपणच हरून गेला आहे. माणुसकी नावाची गोष्ट खूप कमी झाली आहे. माणूस फक्त आणि फक्त पैसा कोणत्याही मार्गाने मिळेल त्या मार्गाने पैसा कमवण्याचे ध्येय हे एकच ध्येय बऱ्याच लोकांसमोर असते. पण त्यांना याची जाणीवही नसते की आपण कोणत्या कर्माने पैसे मिळवत आहोत. पापकर्माचा पैसा हा कधीही घर वरती येऊ देत नाही.
तर आपल्या याने आपण पैसा जो कमवतो तो थोडा जरी असेल तर आपल्या घराला सुख समाधान शांती मिळते. पण पापाचा जर पैसा आपल्याकडे भरमसाठ जरी घरामध्ये आला तरी तो त्याच मार्गाने जातो. त्यामुळे आपण कोणत्याही चुकीच्या पद्धतीने आपल्या घरामध्ये पैसा येणार नाही याची काळजी मात्र जरूर घ्यायची आहे. तर आपल्या संसारातील ज्या मागण्या असतील त्या मागण्या आपण डाव्या सोंडेच्या गणपतीकडे मागाव्यात. आपले सुख असेल, आपल्या अडचणी असतील, दुःख असतील, ते आपण सर्व डाव्या सोंडेच्या गणपतींना सांगावेत. ते आपल्याला यातून लवकरात लवकर मार्ग दाखवतात. व्यवहारामध्येही आपण डावे उजवे असा शब्द प्रयोग करत असतो. तर उजवे म्हणजे उच्च दर्जाचे आणि डावे म्हणजे थोडेसे कमी दर्जाचे. तर आपले संसार सुख हे अशा पद्धतीचे आहे की ते डावे आहेत म्हणजे कमी दर्जाचे आहेत. त्यामुळे आपल्याला ते संसार सुखाच्या ज्या अडचणी असतील किंवा संसारामध्ये ज्या अडचणी येत असतील त्या डाव्या सोंडेच्या गणपती बाप्पांना आपण त्याची गोष्टी म्हणजे डाव्या गोष्टी आणि मोक्ष म्हणजे उजव्या गोष्टी. तर आपल्याला कोणत्या गोष्टी हव्या आहेत हे आपल्यावरती अवलंबून आहे. जर एखाद्याला सांसारिक सुख हवे असेल तर ते आपण मागावे. जर आपल्याला मोक्ष प्राप्ती, आपल्याला सर्व सुखाचा लाभ झालेला आहे आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती हवी असेल तर आपण उजव्या सोंडेच्या गणपतींची सेवा ही जरूर करावी. देवांच्या मूर्तीप्रमाणे फोटोचीही प्राण प्रतिष्ठापना करतात का? तर नाही. आपल्याला फक्त मूर्तीचीच प्राण प्रतिष्ठापना करता येते. आपण मूर्तीला अभिषेक घालू शकतो. मूर्तीला आपण सर्व प्रकारच्या षडोपचार पूजा करू शकतो. तर आपण फोटो हा फक्त आपल्याला पूजा करून ठेवायचा असतो. तर फोटो हा कमी दर्जाचा आहे का? तर नाही. आपण मनोभावे जर पूजा केली तर फोटो असो किंवा मूर्ती असो आपल्यासाठी दोन्हीही सारखे. पण मूर्ती जर असेल तर आपल्याला अभिषेक वगैरे करून करता येतो. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना डायरेक्टली स्पर्श केला किंवा आपल्याला आपल्या हातून जी सेवा झाली असते त्याचे समाधान मिळते. तर फोटोतही काही कमी नसते. त्यामुळे आपल्याला जे आपल्याकडे असेल त्या त्या मूर्तीची किंवा त्या फोटोची आपल्याला सेवा करायची असते. गणपती बाप्पाला दुर्वा वाहताना त्या कशा पद्धतीने वाहाव्यात, गणपती बाप्पांना फुले वाहताना ते कशा पद्धतीने वाहावेत, तसेच आपण शंकरांना बेल वाहतो तर तोही कोणत्या पद्धतीने वाहिला जातो. भगवान विष्णूंना तुळस वाहतो ती कोणत्या पद्धतीने वाहिली जाते. तर गणपती बाप्पांना दुर्वा वाहताना जे 3 टोक असतात ते आपल्याकडे करावी आणि दुर्वाचा जो खालचा भाग असतो तो पाठीमागे करावा. तशी आपण गणपती बाप्पांना दुर्वा वाहावी. तर झाडावरती ज्या प्रमाणे फुलं येतात त्याप्रमाणे आपण देवांना फुलं वाहावीत. किंवा जर आपल्याला असं समोर वाहवं लागत असेल, ते फुल असं हे होत नसेल तर जास्वंदीचं वगैरे फुल आपल्याला डायरेक्टली उभं करता येत नाही. तर त्यावेळेस त्याचं देठ पाठीमागे जाईल आणि फुलाचा भाग हा समोर येईल. या पद्धतीने आपण ते फुल व्हायचं आहे. तर शिवशंकरांना म्हणजे महादेवांना आपण बेल वाहताना हा पालथा बेल व्हावा. तर कृष्णाला किंवा विष्णुदेवांना तुळस वाहताना ही मंजिरावरती येतील या पद्धतीने तुळस व्हावी. तर आपण ज्या पद्धतीने जमिनीतून फुलं असतील किंवा दुर्वा असतील, तुळस असेल, ज्या पद्धतीने येते त्याच पद्धतीने आपण ती देवांना व्हायची असते. तर सर्व माझ्या यूट्यूब मैत्रिणींना फ्रेंडशिपच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.